आज आपण करणार आहोत अस्सल गावरान बेत म्हणजेच पिठलं भाकरी. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी चव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पिठल्याची अगदी साधी आणि सोपी अशी रेसिपी बघणार आहोत आणि तीही खूप साऱ्या टिप्ससोबत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. चला तर रेसिपी सुरू करूयात. सगळ्यात अगोदर आपण पिठल्यासाठी छोटंसं वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी पाव चमचा जिरं. याची आपण मिक्सरमध्ये अगदी जाडसर भरड करून घेणार आहोत आणि त्यात आपल्याला पाणी जराही घालायचं नाही आहे. तर इथे आपली जाडसर पेस्ट तयार आहे. आता आपण एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेणार आहोत. अगदी छोटी वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेलं आहे आणि आपण आता त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेणार आहोत आणि आता आपण यात अगदी थोडं थोडं पाणी घालत जाऊन छान पातळसर असं मिश्रण तयार करून घेणार आहोत. फक्त यात गाठी होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालत जाऊन छान पातळसर असं मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे आणि त्यात एकही गाठ नाही आहे. तुम्ही बघू शकता. आता लगेचच आपण फोडणीकडे वळूयात. इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि कढई छान तापली की आपण त्यात 2 पळी तेल घालून घेणार आहोत. तेल पिठल्याला थोडं जास्तच लागतं. तेल अगदी छान तापलं की आपण लगेचच यात पाव चमचा मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली आहे. आता आपण यात पाव चमचा जिरं घालून घेऊया. जिरं आणि मोहरी हे तेलात अगदी छान तडतडू द्यायचे, तरच त्याची चव छान येते. आता आपण अगदी 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत आणि आता आपण यात 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला होता तो घालून घेऊया आणि नेहमीप्रमाणेच यात अगदी थोडं मीठ घालून घेऊया, जेणेकरून कांदा हा लवकर मऊ होईल. आता हे सगळं मिश्रण आपण छान परतवून घेऊया. कांदा आपल्याला खूप लालसर असा करायचा नाहीये, अगदी गुलाबी करून घ्यायचा आहे, पण तो कच्चाही नाही राहिला पाहिजे. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमच ठेवणार आहोत. खूप हाय फ्लेम करायची नाहीये, नाहीतर मग कांदा खूप लाल होतो. आता कांदा छान हलका गुलाबी असं झालेला आहे आणि मऊ देखील झालेला आहे. आपण यात अगदी पाव चमचालाही कमी हळद घालून घेतलेली आहे. अगदी छोटा चमचा इथे हिंग घालायचा आहे, ज्याने चवही छान येते आणि पिठलं पचायलाही हलकं होतं. मगाशी वाटून घेतलेली मिरची आणि लसणाची भरड आपण इथे घालून घेणार आहोत आणि हे आपल्याला अर्धा मिनिटभर छान परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईल आणि त्याचा कच्चेपणा पिठलं जाणवणार नाही. अगदी छान परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच आपल्याला इथे ठेवायची आहे. आता तुम्ही बघू शकता अर्धा मिनिट परतल्यावर हळदीनेही रंग अगदी छान असा घेतलेला आहे. आता आपण यात 1 वाटी बेसन पिठाला 1 मोठा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि आता आपण गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे. आता आपण यात चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपण कांद्यात देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे आता इथे थोडंच मीठ घालूयात. मीठ घातल्यानंतर आपण याला छानसं ढवळून घेऊयात आणि गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे, कारण आपल्याला पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर आपण यात घालणार आहोत, जेणेकरून कोथिंबीरीची छान चव ही पिठल्यात उतरते. आता पाण्याला अगदी छान अशी उकळ आलेली आहे. आपण पुन्हा एकदा पाण्याला छान असं ढवळून घेऊया आणि एकदा ढवळून झालं की आपण गॅसची फ्लेम थोडी लो करायची आहे आणि थोडं थोडं बेसन पिठाचं मिश्रण घालत जाऊन त्याला चमच्याने छान ढवळून घेऊया. हे केल्याने काय होतं की पिठल्यात गाठी होत नाहीत. तुम्ही बघू शकता आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं मिश्रण घालत जाऊन एकाच दिशेने ते मिश्रण छानसं फेटून घ्यायचं आहे. आपण उकळत्या पाण्यात हे मिश्रण घातल्याने पिठलं अगदी छान वाफलं जातं. तुम्ही बघू शकता अगदी हळूहळू दाटसर पिठलं व्हायला लागलेलं आहे. आता आपण उरलेलं सगळं मिश्रण यात घालून देणार आहोत. इथे उरलेलं सगळं मिश्रण आपण घालून दिलेलं आहे आणि छान एकाच दिशेने आपल्याला पिठलं हे फेटून घ्यायचं आहे. पिठलं तुम्ही बघू शकता कुठेही गाठ दिसत नाहीये.
गॅसची फ्लेम आता आपण लो केलेली आहे, नाहीतर मग पिठलं खालून लागू शकतं. एकाच दिशेने छानसं आपण याला ढवळत राहूया. पिठलं थोडं घट्टसर वाटतंय म्हणून मी इथे मगाशी पाणी थोडं गरम करायला ठेवलं होतं आणि ते 1 वाटी पाणी मी इथे घालून घेते. कारण आपल्याला पिठलं अजून वाफवून घ्यायचं आहे. म्हणून आपण थोडं अजून पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण छानसं त्याला ढवळून घेणार आहोत. आणि आपण यावर अगदी थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा घालून घेणार आहोत. पाण्यात देखील आपण कोथिंबीर घातली होती. आता कोथिंबीर घालून एकदा छानसं ढवळून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी छान असं पिठलं कन्सिस्टन्सी पिठल्याला आलेली आहे. जराही त्यात गाठ आलेली नाहीये. आता आपण यावर झाकण ठेवून यावर पाणी ठेवून घेणार आहोत. त्याने काय होतं की पिठल्याला वाफ अगदी छान बसते. हे पाणी आपल्याला पिठल्यात घालायचं नाहीये. फक्त एक छान कडक वाफ बसावी म्हणून आपण वर पाणी ठेवून घेतलेलं आहे. आता एक 3 ते 4 मिनिटांनी आपण बघूयात की पिठलं कसं झालंय ते. तुम्ही बघू शकता पिठल्याला छान असे बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे. पण अजून आपलं पिठलं अजिबात तयार नाहीये. आपल्याला फक्त ते एकदा तळापासून छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळं छान वाफलं जावं. आता आपण पूर्ण तळापासून याला एकदा छानसं हलवून घेतलेलं आहे आणि आता आपण पुन्हा त्यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि याला अजून आपण 6 ते 7 मिनिटांकरता स्लो गॅसवर वाफू देणार आहोत. तोपर्यंत लगेच आपण इकडे भाकरी करून घेणार आहोत. इथे मी बाजरीची भाकर करून घेते. माझं माहेर खानदेशातलं असल्यामुळे भाकरीवर म्हणजेच बाजरीच्या भाकरीवर जरा जास्तच प्रेम आहे. बाजरीच्या भाकरीची अगदी डिटेलमध्ये रेसिपी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे. तुम्हाला हवी असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन ती रेसिपी बघा. आता आपण अगदी पटापट छान भाकरी थापून घेऊयात. आपण लगेच ती आता भाजून घेणार आहोत. इथे तवा अगदी छान तापला आहे. आपण त्यावर लागलीच भाकर घालून घेऊया आणि भाकरीवर लगेच पाण्याचा हात आपण फिरवून घेणार आहोत. अगदी काठापर्यंत पाणी लागलं गेलं पाहिजे, ज्याने भाकर अगदी छान फुलते. कुठेच भाकर कोरडी राहता कामा नये. भाकर वरून खूप जास्त आपल्याला कोरडी होऊ द्यायची नाहीये. अगदी थोडी ओलसर असतानाच आपण तिला पलटवून घेणार आहोत. आता भाकर छान पलटवून झाली की आता आपण खालची बाजू ही पूर्ण होऊ द्यायची आहे. भाकरीला जराही आता आपण हलवायचं नाहीये. अगदी चारी बाजूंनी भाकर छान होऊ द्यायची आहे. आता आपण चेक करून बघूया भाकर खालून पूर्ण भाजली गेली आहे की नाही ते. तर भाकर खालून अगदी छान अशी भाजली गेलेली आहे. थोडं काठ आपण सेंटरला घेऊन छान तेही भाजून घेऊयात. आता आपण भाकर पलटवून घेऊया. तुम्ही बघू शकता भाकरीची खालची बाजू अगदी छान खरपूस भाजली गेली आहे आणि भाकर आपोआपच छान टम्म अशी फुगायला सुरुवात देखील झालेली आहे. आता आपण एका स्वच्छ कपड्याने हळूहळू तिचे काठ सेंटरला घेऊन छान अशी भाजून घेऊया. तुम्ही बघू शकता की भाकर अगदी काठोकाठ आणि छान अशी फुललेली आहे. आता आपण बघूयात आपली भाकरीची खालची बाजू ही अगदी छान अशी भाजली गेलेली आहे. आता आपण तिला लगेचच जाळीवर काढून घेऊयात. आता इथे आपलं पिठलंही अगदी छान वाफलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तशी झाली आहे. खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही आहे. कलरही अगदी त्याला परफेक्ट असा आलेला आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पिठलं वाफलं हे कसं समजावं. तर त्यासाठी सगळ्यात सोपा उपाय तर हा आहे की पिठलं वाफलं की त्यावर छान चकाकी येते. पण तेही नसेलच लक्षात येत तर आपण अगदी थोडं पिठलं टेस्ट करून बघायचं. जर ते टाळूला चिकटलं नाही तर ते अगदी 100% छान वाफलं गेलेलं आहे आणि जर टाळूला चिकटलं तर आणखीन थोडं वाफवू द्या. तर आता आपण बघूयात पिठलं अगदी छान असं वाफाळतं तयार झालेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. अगदी छान, कुठेही त्यात गाठी झालेल्या नाही आहेत आणि अगदी सुंदर याची कन्सिस्टन्सी, याचा कलर
अगदी छान आलेलं आहे आणि पिठल्याला मस्त एक चकाकी आलेली आहे, कारण ते अगदी छान वाफलं गेलेलं आहे. चला तर आपण याला सर्व्ह करून घेऊयात. तर आपण इथे पिठलं सर्व्ह करून घेतोय. मस्त खरपूस अशी भाजलेली बाजरीची भाकर, मस्त झणझणीत पिठलं आणि त्यासोबत फोडून घेतलेला कांदा. हे सगळा पीठ इतका अप्रतिम लागतो. आपण त्यावर अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि तयार झालं आहे आपलं अस्सल गावरान बेत म्हणजेच पिठलं आणि भाकरी. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट्समध्ये कळवा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत शिकून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.